नमस्कार. 2 दिवसावर महाराष्ट्राची निवडणूक आली आहे. 20 तारखेपासून महाराष्ट्राच्या विधानसभेवर कोणाला निवडून द्यायचं याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. राज्य सरकारची ही निवडणूक असून या निवडणुकीला एक महत्त्व आलं आहे. कापूस उत्पादक, सोयाबीन उत्पादक, तूर उत्पादक, शेतकरी प्रमुखपणे विदर्भ, मराठवाड्यात, खानदेशमध्ये, उत्तर महाराष्ट्रात त्याचा पेरा होतो. म्हणजे कापूस सोयाबीनचं क्षेत्र हे 92% जे क्षेत्र आहे लागवडीखालील त्याच्यामधलं पडते. म्हणजे 1,04,00,000 हेक्टरमध्ये पेरा होतो महाराष्ट्रात आणि त्याच्यामधून 92,00,000मध्ये कापूस सोयाबीन होतो. म्हणजे महाराष्ट्राची कृषी आर्थिक स्थिती ज्याच्यावर ग्रामीण अर्थव्यवस्था राहते, तालुक्याची अर्थव्यवस्था राहते, तिथून आपले उद्योग जनरेट होतात, आपला पैसा येतो. त्याची ऐशी-तैशी करून टाकली या भाजपच्या सरकारनं. 10 वर्षात त्यांनी म्हटलं होतं की शेतकऱ्याचं आम्ही दुप्पट उत्पन्न करू. आता ते काय उत्पन्न तर दुप्पट झालं नाही. ते म्हणतात की आम्ही तुम्हाला 500 रुपये महिना देत आहे. राज्य सरकार म्हणते आम्ही 500 रुपये महिना देत आहे. आणि आता 1 क्विंटल कापसा मागत ते 1000 रुपये काढून घेत आहे. कसं होईल अशाने? लाडक्या बहिणीला 1500 रुपये देता म्हणतात आणि महागाई एवढी वाढवली आहे, शिक्षणावर एवढा खर्च आहे. सरकारचे दावे असे आहे की नळानं पाणी, शुद्ध पाणी तुमच्या घरी आणून दिलं आहे, प्रत्येकाला पक्कं घर दिलं आहे. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही कापूस 9,000नं घेत आहोत, 7,000नं सोयाबीन घेत आहोत. कोणता शेतकरी नाराज नाही आहे. शेतकऱ्याला पहिले 1.5 लाख, नंतर 2 लाखचं कर्ज माफ करण्यात आलं आणि आता 3 लाखाचं कर्ज माफ करण्यात आलं. अरे आम्हाला शेतीसाठी मुबलक पैसा द्या आणि शेतीचा उत्पादन वाढवून, उत्पादनाला चांगला भाव देऊन आम्हाला फायद्याची शेती करू द्या. शेतकऱ्याचं खर्च लग्नात प्रचंड वाढला आहे, शिक्षणात प्रचंड वाढला आहे, आरोग्यावर प्रचंड वाढला आहे, दैनंदिन खर्च वाढले आहे आणि शेतीमधलं उत्पन्न कमी कमी होत चाललं आहे. ग्रामीण रोजगाराच्या संधी संपल्या आहेत. जे मुलं शिकून आले आहेत त्यांनाही काम मिळत नाही आहे. या सगळ्या कचाट्यात आम्ही फसलो आहे. त्याच्यात ही निवडणूक बघा. या निवडणुकीवर कोणीही बोलायला तयार नाही. या निवडणुकीवर कोणीही या मुद्द्यावर बोलायला तयार नाही. अशा याच्यात आज मला तुम्हाला विनम्रपणे सांगायचं आहे की आपण याच्यावर विचार करा. सरकार कर्ज देत नाही, सरकारी बँका कर्ज देत नाही आणि दुसरीकडे मायक्रो फायनान्स कंपन्या ज्यांच्यावर सरकारचं व्याजाचं नियंत्रण नाही, अशा मुबलक प्रमाणात पैसे वाटतात. काय होते, जर सरकारी बँकांनी पैसे दिले मुबलक पैसे, तर मग त्याला व्याजाचा दर 6% राहील किंवा व्याजमुक्त राहील. आता या मायक्रो फायनान्स कंपन्या ज्या बचत गटामार्फत कर्ज देतात यांचा व्याजाचा दर हा 24% आहे, 18 ते 24. आता केंद्राने मायक्रो फायनान्स कंपन्याच्या ते सहजपणे कर्ज देतात तर त्याचा व्याज तरी तुम्ही भरा ना. आजकाल काय, जितक्या ग्रामीण भागात किंवा शहरी भागात काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्यांचा उत्पन्नाचा 80% भाग हा मायक्रो फायनान्स कंपन्याचं कर्ज देण्यात चालते. ते कर्ज कशासाठी उचलतात? मुलीच्या लग्नासाठी, मुलीच्या शिक्षणासाठी, मुलाच्या शिक्षणासाठी, शेतीसाठी. या शेतीसाठी शेतकऱ्याला कर्ज दिलं जात नाही. बाई बचत गटावर पैसे उचलून त्याला कर्ज देते. प्रत्येक गावात
बचत गटाच्या 50 ते 60 कंपन्या आपले बचत गट उघडून आहेत. एकेका बाईवर 3-3 बचत गटाचे पैसे आहेत. मला त्याच्यात पैसे वाटण्यात काहीही गैर वाटत नाही, पैसे घेण्यातही गैर वाटत नाही. मात्र त्याचा व्याजाचा दर, याच्यासाठी तर माझा लढा आहे. माझा लढा, तुम्ही शेतीमध्ये चांगले बियाणं द्या, सोयाबीनची चांगली बियाणं द्या, आंतरराष्ट्रीय स्तरावर आमचं उत्पादन मॅच झालं पाहिजे, लागवडीचा खर्च कमी करा आणि हमी भाव वाढवून द्या किंवा फायद्याची शेती होईल एवढा तरी भाव द्या. आम्हाला जर फायद्याची शेती झाली तर आम्हाला तुमची कर्जमाफी नको, 500 रुपये नको. मात्र या मूळ मुद्द्यावर कोणी बोलत नाही. आज खाजगी शिक्षणावर भर आहे, पण प्रायव्हेट जे शिक्षण आहे त्याच्यावर भर आहे, परंतु सरकारी शिक्षणावर भर नाही. सगळ्या नेत्यांनी आपली शाळा उघडली आहे. खाजगी दवाखाने एवढे मोठे वाढले आहे. सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला 10 लाखापर्यंत मुक्त केलं आहे, हे केलं आहे, ते केलं आहे. तिथे गेल्यावर सरकारी याच्यात जिथं मुक्त आहे तिथं गेल्यावर इलाज होत नाही, लोक खाजगीमध्ये जातात आणि इतके आजार वाढले आहे की त्याचं काही लोकांचं भलं नाही. लोकांचं जीवनमान सरकारने उंच करून टाकलं आहे. या सगळ्या मुद्द्यावर कोणी बोलत नाही. अशा परिस्थितीमध्ये मोदी जेव्हा 10 वर्षापूर्वी आले त्यांनी खूप काही बोलले. महिलांना इम्पॉवर करणार, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार, 2 कोटी रोजगार देणार, पिण्याचं पाणी देणार, प्रत्येक माणसाला घर देणार. मात्र 10 वर्षानंतर असं काही झालं नाही. आता त्यांची सरकार अजून आली आहे. मात्र मला विचारायचं आहे, महाराष्ट्र सरकारनं काय केलं? आज महाराष्ट्र सरकारची निवडणूक आहे. आपण भाजपच्या महायुतीला वारंवार मतदान केलं. मात्र आज मी तुम्हाला विनम्र विनंती करतो की आपण या सरकारच्या कारभारावर नाराज आहोत हे दाखवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करा. महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या आपल्या मतदारसंघात उभे आहेत. काँग्रेसचे उमेदवार पंजा घेऊन उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आपले तुतारी वाजवणारा माणूस असं चिन्ह घेऊन आहेत व क्रांतीची मशाल घेऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत. आम्ही तुम्हाला कोणताही खोटं प्रॉमिस दिलेलं नाही. महिलांचं इम्पॉवरमेंट झालेलं नाही, त्यांना आम्ही 3,000 रुपये महिने देणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत. मग शिक्षणाचा बोज कमी करण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी उपाययोजना केली आहे. बेरोजगारांना भत्ते देण्याची आहे, परंतु रोजगाराच्या संधीही वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि एक सामाजिक न्याय, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, OBC, मराठा समाज एका स्तरावर यावा व त्यांना जीवन जगण्याचा अधिकार मिळावा. सारी संपत्ती अडाणी अंबानीपाशी जमा होऊ नये व शोषण करणाऱ्यांवर नियंत्रण करून शोषित समाजाला न्याय द्यावा. या बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्शावर आज राहुल गांधी यांच्या नेतृत्वात, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात व आमचे पितातुल्य शरद पवार यांच्या नेतृत्वात आम्ही तुमच्यासमोर आलो आहे. आपण 20 तारखेला सकाळी उठून लवकरात लवकर आपलं मतदान करा व बटन दाबा. जे लोक एजंट म्हणून जातील त्यांनी मतदान झाल्यानंतर किती मतदान झालं, महिलांचं किती, माणसाचं किती, हे 17 फॉर्म असतो 17Cचा, तो फॉर्म भरून घ्या आणि पेटी तिथेच सील आपल्यासमोर करा व उघडल्यानंतर तेवढी मतं आहे का तेही बघा. आपल्या
जे वृद्ध आहे त्यांना घरून मतदान करण्याची सोय आहे. मात्र जे अति आजारी नाही आहे ते चांगले आहेत व युवा आहेत, सर्वांना तुम्ही मतदानासाठी प्रवृत्त करा. कोणत्याही जाती धर्माचे लोक असतील त्यांच्यात भेदाभेद आम्ही करणार नाही. आपल्या सुखदुःखात आम्ही राहतो. आपण जेव्हा जेव्हा आम्हाला बोलावता आम्ही तेव्हा तेव्हा तुमच्या दारावर उपस्थित राहतो. असा कोणता माणूस नाही की ज्याच्या संकटात आम्ही त्यांना हे म्हटलं की तू या धर्माचा आहे, या जातीचा आहे, या पक्षाचा आहे. आम्ही त्यांचं काम केलं. करोना काळात दारादारावर जाऊन काम केलं. दवाखान्यात भरती करण्यापर्यंत आम्ही होतो. त्याच्यानंतर शेतकऱ्यांवर जेव्हा जेव्हा अडचण आली शेतीमालाच्या भावासाठी, कोलाम आदिवासी असो, आमचे पारधी समाज असो, मातंग समाज असो, मादगी समाज असो, यांच्यासाठी आम्ही आंदोलनं केली. या सर्व लोकांना न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही आयुष्य दिलं. आमच्या करण्यात काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा. मात्र पुढची निवडणूक आम्ही राहू किंवा राहणार नाही. मी वयाची 44 वर्ष समाजकारणात दिली आहे. मी विनंती करतो, महाविकास आघाडीच्या पंजाला व मशालीला आपण मतदान करा. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या तुतारी घेतलेल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करा व महाविकास आघाडीला आपण विजयी करा. यासाठी मी आपल्या ना हे नम्र निवेदन करण्यासाठी आलो आहे. नमस्कार.